संशोधनाचा विषय नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख पाहिजे. श्री मृगेंद्र गुरव यांचं प्रतिपादन. कोणत्याही विषयांमध्ये संशोधन करताना ते नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख असणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन श्री मृगेंद्र गुरव यांनी केलं. जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागाच्या वतीनं शोधनिबंध कसा लिहावा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव झांबरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कांबळे, श्रीमती दीपाली पाटील, डॉक्टर संदीप वाटेगावकर उपस्थित होते. संशोधन कसे करावं याविषयी बोलताना मृगेंद्र गुरव पुढे म्हणाले की शोधनिबंध लिहिताना त्या विषयाचं सखोल माहिती घेतली पाहिजे. एखाद्या विषयावर अगोदर संशोधन झालं असलं तरी तो विषय नाविन्यपूर्ण पद्धतीनं मांडता येतो. संशोधनाला कोणत्याही विषयाचं बंधन नसतं. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळलं पाहिजे. आज अनेक नवनवीन क्षेत्र असून ती संशोधनाची वाट पाहतायत. नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख संशोधनासाठी शासनाकडून अनेक प्रकारचा निधी उपलब्ध आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला प्राधान्य असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे. संशोधन करताना संदर्भ कसे द्यावे, आकृत्या, टेबल्स, चार्ट यांचा वापर कसा करावा याची माहिती त्यांनी प्रात्यक्षिकासह दिली. उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कोणतंही संशोधन करताना ते केवळ निरीक्षणावरती आधारित न ठेवता त्याला संदर्भाची जोड देणं आवश्यक असतं. संशोधनावर आधारित अशा प्रकारची व्याख्यानं झाल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव झांबरे यांनी संशोधनाच्या पद्धतीवर प्रकाशझोत टाकला. पूर्वीच्या काळी कृत्रिम बुद्धिमत्ता अवगत नसल्यानं संदर्भ शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला जात असे. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर केला जात असला तरी त्याचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे असं प्रतिपादन केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर संदीप वाटेगावकर यांनी केलं. पाहुण्यांची ओळख श्रीमती दीपाली पाटील यांनी करून दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निकिता सुर्वे आणि राजेश्वरी कामटे यांनी केलं, तर आभार प्रियांका जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा जायगुडे, ऋतुजा भोईटे, सोमीनाथ सानप, अजित पांढरे, धनश्री शिर्के, मयुरी सावंत, नवनाथ ठोंबरे, महाविद्यालय विकास समिती सदस्य श्रीत अनिल सावंत, अनिल लाखे, अनिल बोडरे, चेतन तावरे, शुभम पिसाळ, शिवम सूर्यवंशी, सचिनी थापे आणि किशोर पिसाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.